तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत TV9 मराठीची एक महत्त्वाची न्यूज. तर मोठी बातमी आहे, लाडक्या बहिणींना मोठा जॅकपॉट आणि थेट मोठी घोषणा. तर मित्रांनो, काय आहे ती घोषणा? चला तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 जमा करण्यात येतात. तसेच इतरही काही योजना महिलांसाठी राबवण्यात येत आहेत. आता मोठी घोषणा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक अकाउंटमध्ये दर महिन्याला ₹1,500 जमा करण्यात येतात. याचबरोबर लाडकी बहीण योजनेसोबतच सरकार महिलांसाठी इतरही काही योजना राबवत आहे. महिलांना रेशन दुकानाच्या माध्यमातून मोफत साडी देखील मिळत होती, मात्र ही योजना आता बंद झाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री गिरीश महाजन यांनी मोठी घोषणा केली आहे. सरकारकडे पैसे नाहीत असा यात कुठला भाग नाही आहे, परंतु रेशन दुकानांमधून साड्या वाटपामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र साड्याऐवजी महिलांसाठी आम्ही आता एक वेगळी योजना राबवणार आहोत. या नव्या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे, त्याचा फायदा होणार आहे, अशी मोठी घोषणा यावेळी गिरीश महाजन यांनी केली आहे. त्यासाठी सरकारला अधिक खर्च झाला तरी चालेल, परंतु आम्ही अशी योजना आणणार आहोत, असं यावेळी गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार गट NDAमध्ये येणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान शुक्रवारी सूत्रांकडून अशी देखील माहिती समोर आली की आधी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं आणि मग NDAमध्ये यावं, अशा सूचना भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला केली आहे. याबाबत गिरीश महाजन यांना विचारले असता त्यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतीत मला खरं म्हणजे काहीच माहीत नाही. या संदर्भातल्या कुठल्या चर्चेमध्ये सुद्धा मी नाही आहे. या सर्व गोष्टी वरिष्ठ पातळीवर चालल्या आहेत. आमचे मुख्यमंत्री असतील, भाजपाचे अध्यक्ष असतील, तसेच केंद्रीय नेतृत्व असेल, त्यांच्यामध्ये या संदर्भात चर्चा होत असतील, असं महाजन यांनी म्हटलं आहे. दरम्यान शिवसेना शिंदे गटाकडून केंद्रात 3 मंत्रिपदाची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती देखील या समोर आली आहे. यावरून देखील महाजन यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदेजी हे दिल्लीला जातात, त्यांचा संबंध डायरेक्ट केंद्र शासनाशी आहे, मंत्र्यांशी आहे, नेत्यांशी आहे, त्यामुळे ते थेट त्यांच्याशी बोलतील, असं महाजन यांनी म्हटलं आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू आपल्या आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.